बघतोय की आत्ता सगळीकडनं जी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती त्या मागणीला आता बळ मिळेल अशी शक्यता निर्माण होते। असीम सरोदे आपल्यासोबत जोडले गेलेत। सरोदेजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। थेट प्रश्न विचारतो, आता ज्या पद्धतीने विरोधकांकडनं मागणी होत होती, धनंजय मुंडेंना आता 6 आरोपी करता येऊ शकतं का? ते होऊ शकतात का? बघा, मी सुरुवातीपासून हे सांगत आलेलो आहे की आता जे काही पुढे आलेलं आहे चार्जशीट मधल्या काही माहितीवरून की जगत मित्र कार्यालय परळी येथे एक मीटिंग झाली त्या वाल्मिक कराडची आणि काही जणांची, आणि ते वाल्मिक कराड परत सातपुडा शासकीय निवासस्थानी सुद्धा गोपीनाथ मुंडेंच्या आपले यांच्या धनंजय मुंडेंच्या गेले। आता हे जगत मित्र कार्यालय सुद्धा माहिती मिळत आहे की धनंजय मुंडेंचंच आहे। अशा वेळेस आणि दुसरी पार्श्वभूमी जी आहे राजकीय स्वरूपाची की धनंजय मुंडेंच्या अनेक राजकीय सभांमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये आणि बाकीच्याही कार्यक्रमांमध्ये सातत्याने वाल्मिक कराड त्यांच्या सोबत असतात आणि ते म्हणतात की यांच्याशिवाय माझं पाणी हालत नाही, असं त्यांनी स्वतः अनेकदा सांगितलेलं आहे। मग अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो कोणी दुरान्वये सुद्धा संबंधित असेल त्या संशयित व्यक्तीला इन्व्हॉल्वमेंट आहे असं समजून सह आरोपी केलं जाऊ शकते। आणि म्हणून धनंजय मुंडेंना सह आरोपी करायला पाहिजे ही कायद्याची गरज आहे। आता कायदाच कोणाला मान्य करायचा नसेल तर मग ती वेगळी गोष्ट आहे। पण असीमजी, यापुढची नेमकी प्रक्रिया कशी असू शकते? कारण आता ठोस पुरावे हाती लागतात। आधी सातपुड्यावरची असेल बैठक किंवा मग आता खंडणीची मागणी धनंजय मुंडेंच्याच थेट कार्यालयातनं, यापुढे नेमकी कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीने चालू शकते? कारण आता राजीनामा सुद्धा दिलेला आहे। राजीनामा दिलेला असेल किंवा नसेल, पण ते याच्यामध्ये प्रथमदर्शनी सहभागी आहेत असं दिसते, कारण की त्यांच्या फायद्यासाठी अनेक गोष्टी झालेल्या आहेत, त्यांच्या सांगण्यानुसार अनेक गोष्टी झालेल्या आहेत असं म्हणण्यासाठी वाव आहे। अशा वेळेस एकतर पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्ज करायला पाहिजे की आम्हाला यांना सह आरोपी करायचं आहे, आमच्या तपासात असं निष्पन्न झालेलं आहे, यांना अजूनही आरोपी केलेलं नाही, अशा प्रकारची मागणी पोलिसांनी करायला पाहिजे। आता पोलीस जर दबावाखाली वागत असतील तर ते अशी मागणी कधीच करणं शक्य नाही। आणि म्हणून मग क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये सामान्य माणसं जे आहेत त्यांनी सुद्धा अर्ज करून अशी मागणी करण्याची प्रक्रिया उपलब्ध असायला पाहिजे, पण ती नाही आहे। सामान्य माणसं जे आहेत ज्यांना न्याय पाहिजे आहे ते सगळेच जण पोलीस कमिशनरकडे किंवा एसपी कडे तिथल्या जाऊन अशा प्रकारची तक्रार आपल्या सगळ्यांच्या सह्यांनी देऊ शकतात की धनंजय मुंडेंना याच्यामध्ये सह आरोपी का करत नाही असा प्रश्न ते विचारू शकतात, करा अशी मागणी करू शकतात आणि पोलिसांनी त्यांच्या अर्जावर मग विचार केला पाहिजे। पण असीमजी, अपेक्षा आहे तुम्हाला असं होईल? आता लोक ज्या पद्धतीने एकत्रित झालेले आहे न्यायासाठी, तर न्याय कोणाकडून आणि कोणाविरुद्ध पाहिजे या दोन्ही गोष्टी जर स्पष्ट असतील तर धनंजय मुंडेंचं नाव हे प्रथमदर्शनी दिसत आहे की ज्यांच्यामुळे अनेक गुन्हे घडलेले आहेत असं बोललं जात आहे। त्यामुळे मग त्यांच्या विरोधात जर न्याय पाहिजे असेल तर त्यांचं नाव तिथे असलं पाहिजे। त्यांचे सगळे चमचे, त्यांच्यासाठी काम करणारे लोक, या सगळ्यांचे नावं असतील आणि मुख्यच आरोपी जो सूत्रधार असेल तो बाहेर असेल तर मग कसं काय न्याय मिळणार? त्यामुळे याचा विचार लोक करत आहेत आणि मला असं वाटतं की बरेच लोक असे आहेत की ज्यांना ही कायद्याची प्रक्रिया जी आहे ती जास्त पारदर्शक, स्पष्ट झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे। ते लोक पोलिसांकडे जाऊन धनंजय मुंडेंना आरोपी करा अशी मागणी करू शकतात। धन्यवाद सरोदेजी, आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल।